हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतू लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे तुम्ही चिकन खूप वेळा खाल्लं असेल, एकदा माझ्या पद्धतीने करून बघा। चविष्ट आणि चमचमीत अशी ही रेसिपी आहे, बोटे चाटतच राहाल। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। हे मी 50 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे, म्हणजेच बिना हाडकाचं हे मी चिकन घेतलेलं आहे। मऊ असे भाग घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे पहिल्यांदा स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। इथे एक मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे आणि आता याच्यावरती आपण एक पीस ठेवायचा आहे आणि या पीसचे चाकूने आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर चाकू अवेलेबल नसेल, तुम्हाला जर विळीने कापता येत असेल तर अशा प्रकारचे छोटे छोटे तुकडे आपण करून घ्यायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम छोटे छोटे आकाराचे करायचे आहेत। अशा प्रकारे आपण सगळ्या चिकनचे पीसेसचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। अशा प्रकारे आपण सगळे चिकनचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा, जास्त बारीकही करायचे नाहीत, एवढ्या आकाराचे चिकनचे तुकडे करून घ्यायचे आहेत। जास्त बारीक केलं तर त्याचा किमा बनेल, तसं आपल्याला करायचं नाही, एवढेच आकाराचेही तुकडे करून घ्यायचे आहेत। आता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, ती छान अशी पहिल्यांदा गरम करून घ्यायची आहे। हा मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, हा मी बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल आणि तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घ्यायचा आहे। आता हा रवा आपण हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे, जास्त भाजायचा नाही आहे लाल होईपर्यंत, फक्त अर्धा मिनिटे हा भाजून घ्यायचा आहे आणि हा स्पीडमध्ये हलवायचा आहे, नाहीतर तो खालच्या बाजूने करपला जाईल। आता तुम्हाला दिसत असेल बघा, रव्याचा कलर बदललेला आहे, थोडासा असा पिवळसर झालेला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे, कारण अर्धा मिनिट झालेला आहे आणि रवाही छान असा भाजलेला आहे। सो आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हा रवा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि एकदम चविष्ट अशी लागणारी रेसिपी आहे आणि हा एक चिकनचा नवीन प्रकार आहे। सो ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। इथे एक मी बाउल घेतलेला आहे आणि आता या बाउलमध्ये जे आपण चिकनचे बारीक बारीक पीसेस करून घेतले होते ते आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत, छान असे पसरून ठेवायचे आहेत। इथे एक मी अंड घेतलेला आहे, हे मी बॉयलरचं अंड घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर गावठी कोंबडीचं अंड असेल तरीही चालेल। आता हे अंड आपण फोडून घ्यायचं आहे। जर तुम्ही आपल्या इन्स्टा आयडीला अजून फॉलो केले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तेथून तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट म्हणजेच रेसिपीचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता आपलं हे अंड टाकून झालेलं आहे। आता यामध्ये आपण ही मी बेडगी मिरचीची पावडर घेतलेली आहे, ही आपण 1 चमचा घ्यायची आहे। तुम्ही इथे मिरची पूड वापरली साधी तरीही चालेल। अर्धा चमचा लाल तिखट, जे आपण आपल्या घरात खातो ते लाल तिखट घ्यायचं आहे। तुम्ही इथे काळा मसाला वापरला तरीही चालेल। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि आता हा जो आपण मगाशी रवा भाजून घेतलेला होता अर्धी वाटी, तो आता यामध्ये घालायचा आहे। आता आपला रवा घालून झालेला आहे, आता आपले सगळे मसाले घालून झालेले आहेत। आता हे छान असे आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले आपल्या चिकनला लागले जातील। आणि जर तुम्हाला चमच्याने नीट मिक्स करता येत नसेल तर तुम्ही हाताने मिक्स केलं तरीही चालेल। आता आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून ते छान असं मिक्स होईल। यामध्ये अजिबात पाणी घालायची काहीच गरज नाही, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते
अंड्यामध्ये रवा मिसळला जाईल। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। कारण ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि फक्त 10 मिनिटे पण ही रेसिपी करायला खूप झाली। इतकी ती जलद रेसिपी होते। आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता हे आपण 20 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपले सगळे मसाले छान असे मुरले जातील। आता इथे मी कढई घेतलेली आहे, यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे। आता तेल छान असं आपलं गरम झालेलं आहे। हे मी जाडसर असं चिरलेलं आलं लसूण घेतलेलं आहे। हे तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। जर तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तुम्ही जाडसर चाकूने चिरून घेतलं तरीही चालेल, आणि जर तुम्हाला जाडसर आवडत नसेल तर तुम्ही इथे आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल। आता हे आलं लसूण छान असं लालसर होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये। जास्तही फ्राय करायचं नाही आहे, नाहीतर ते करपलं जाईल। आता हे छान असं लालसर आलं लसूण आपलं भाजून झालेलं आहे। जे आपण मिश्रण 20 मिनिटासाठी भिजवत ठेवलेलं होतं ते मिश्रण घ्यायचं आहे आणि आता या कढईमध्ये ते घालायचं आहे। आता हे चिकन आपण तेलामध्ये पहिल्यांदा 1 ते 2 मिनिटे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, आणि या रव्याच्या ज्या गाठी झालेल्या आहेत त्या सगळ्या आपण उलथण्याने अशा फोडून घ्यायच्या आहे, जेणेकरून ते छान असं सुट्ट तयार होईल। तर तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे तेलामध्ये छान असं फ्राय करून झालेलं आहे। यामध्ये पहिल्यांदा आपण 1 वाटी पाणी ओतायचं आहे आणि हे छान असं यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। हे आपलं पाणी आटलेलं आहे। आता यामध्ये परत 1 वाटी पाणी ओतायचं आहे आणि आता हे परत एकदा आपलं शिजवून द्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले छान असे आपले शिजले जातील आणि चिकनही छान असं शिजलं जाईल। आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि कमी आचेवरती हे 2 ते 3 मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटे झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा, थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे। आता हे पाणी आपण असंच यामध्ये आटवून घ्यायचं आहे आणि छान असं आपलं चिकन असं सुट्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून याची एकदम सुक्की अशी भाजी तयार होईल। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि एकदम चविष्ट लागणारी रेसिपी आहे। सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। अशा प्रकारे आपल्या भाजीमधलं पाणी पूर्ण आटवून घेतलेलं आहे आपण। एकदम कोरडी अशी भाजी तयार झालेली आहे आपली। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाल्ली तरीही चालेल, खूप छान याची टेस्ट लागते। अशा प्रकारे आपली ही चिकनची रेसिपी तयार झालेली आहे। खूप छान याची टेस्ट आहे। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।